मित्रांनो नमस्कार. तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज दिवस तिसरा आहे, आज डेट फ्री आहे आणि आज आम्ही निघतो आहे घरी जायला. आवाज पण खूप बसला आहे कारण का काल खूप मजा केली आम्ही. अँड तुम्हाला हे ब्लॉग्स कसे वाटले ते नक्कीच सांगा. आणि ही कोकणमधले आमचे 3 दिवस एवढे भारी गेलेत, विचार पण नाही करू शकत तेवढे भारी गेलेत. आता आम्ही निघतो आहे घरी जायला. अँड बघूया आता काही दिवसात आपल्याला गोव्याला पण जायचं आहे. सो ते पण ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील. तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघूया थोड्याच वेळात. आतापर्यंतचं एवढं टाईम एवढं भारी गेलं आहे काय सांगू पण नाही शकत. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर खूप जरा असं भाऊ होते आम्ही, कारण का परत कधी येणार कधी नाही हे सांगू नाही शकत. येणार की नाही ते पण नाही माहिती, पण जेवढे दिवस होतं तेवढे दिवस खूप मजा केली इथे. अँड समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवता एकदा मी परत एकदा, किती छान वाटतं. मालिक बसतात आपल्या इथेच. काल फक्त आम्हीच होतो इथे आणि आज बघा तुम्ही किती पब्लिक आले इथे. बघू शकतो म्हणजे आमचा दिवस काल खूप चांगला गेला, खूप शांततेमध्ये गेला आहे. अँड आजच पब्लिक बघा, आज खूप पब्लिक आहे इथे. तुम्ही पण या एकदा. खूप भारी बीच आहे, शांत आहे एकदम. मनाची शांती पाहिजे असेल तर तुम्ही इथेच या. खूप भारी बीच आहे. आणि आमचं सर्व पॅक वगैरे झालं आहे, गाडीत सर्व सामान टाकून झालं आहे. अँड आता आम्ही निघतो आहे थोड्याच वेळामध्ये. सर्व पॅक झालं आहे, गाडी एकदम पॅक झाली, गाडी एकदम भरली आमची. अजून एक आले हे बघा, कंजेस्टेड एकदम भाई, एकदम कंजेस्टेड. काय आता आम्ही निघतो इथून. बाय बाय. बघवायचं का हॉटेल चला जाऊ. बाय 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 बाय. निघतो आम्ही, चाललो पहिले मंदिरात परत एकदा आणि मग तिथून आमचा प्रवास चालू होईल. सो बाय. तर मित्रांनो आम्ही आलो आहे चिरेमंदीमध्ये. अँड इथला वाईब अँड एस्थेटिकपणा खूप भारी वाटतं आहे. सो तुम्हाला दाखवतो मी एकदा, पूर्ण ओव्हरऑल दाखवतो हा वाडा कसा आहे. अँड तुम्ही बघू शकता इथे डबल बेड आहे. अँड इथे पण बेड्स आहेत काहीतरी. हे 22 जणांसाठी अवेलेबल असतं, 15 जणांसाठी, मोठ्या ग्रुपसाठी आहेत. सो नक्की इथे या आणि विजिट करा. तुम्हाला अजून इकडचं पण दाखवतो. इथे डबल बेड आहे अँड वॉशरूम वगैरे सर्व इथेच आहे. एकदा आता आतमध्ये जाऊया आपण अँड आतमध्ये येऊन बघूया. सो आणि हा समोरचा व्ह्यू बघू शकता, खूप भारी व्ह्यू आहे. डायनिंग एरिया, असा डायनिंग एरिया का नको असं कोणाला, खूप भारी वाटेल झोपाळा इथे. अँड हा हॉल प्रिमायसेस. अँड इथं वरती जायचं आहे फर्स्ट फ्लोअरला. वाव, इथं पण एक 3-4 बेड्स आहेत. किंग बेड आहे, ते एक बेड आहे. फोटो वगैरह खींचने के लिए वो बस ऐसा है, बेस्ट है. वाव, बॉम्बे से तो आते रहते हैं हमारे यहाँ, हर हफ्ते दिन में एक दिन उन्हीं की बुकिंग होती है. लास्ट ईयर में हमने देखा, हे बघू शकता तुम्ही, खूप भारी आहे. आप दूसरे जगह की तरफ जाइए, अगर मान लो कोई स्पीकर भी लाएंगे, कुछ लाएंगे, आणि हा बीच व्ह्यू. वाव, नाईस बघ, खूप भारी वाटते भाई. पण मोठा ग्रुप असेल तरच येत नाही, मोठा ग्रुप असेल तरच येत येतात. सो येणार असेल तर 10-15 लोकांचाच ग्रुप घेऊन या. खूप भारी वाईब आहे इथे, मजा येईल. तर एकदा जाता जाता दर्शनच करून जाऊया असा विचार केला सर्वांनी. तो त्यासाठी आम्ही परत आलो आहे वेलनेश्वर मंदिरमध्ये. तुम्ही हा मंदिर बघितलंच असेल लास्ट ब्लॉगमध्ये. तो चलते अभी अंदर. कसा बसला ओके.
आज जाऊन नाश्ता करणे मस्त वडापाव एरवी चाय वगैरे सर्व एकत्र झालंय. तर आम्ही आता निघतोय परतीच्या प्रवासाला आणि आता नाश्ता वगैरे सर्व मस्त झालंय. दाबून आता डायरेक्ट 3-4 वाजता थांबायचं वाटतं. काहीच हे बघा चालत्या गाडीत काय चाललंय इथे. टिक्की बिक्की तो तिकडे अड्डा खा त्या साईडला बघ. फायनली निघला आमचा बोट. टिक्की असेल तर काय टेन्शन. आता आम्ही युपीएस लावणार आणि चार्जिंग पॉवर कनेक्शन फुल सोय भाई. कसलीच कमी नाही. असं घेऊन फिरायला लागल वाटतं. आता आयडिया आली 4 डायरेक्ट एकदाच. कालपासून काय करत होतो. मला आयडिया कधी झालेली मी वाट बघत होतो दुसरीला येते का. मला त्या दिवशी तर आलेली आयडिया कालच आलेली. चला काय म्हटलं हे घे. आपल्याकडे युपीएस आहे. तर मित्रांनो आता चालताय गाडीमध्ये. हा प्रयोग एकदम यशस्वी होत आहे. इकडे हा माणूस पहा तुम्ही पाहू शकता की तो यूपीएस कनेक्ट करून मागे एक्सटेंशन बोर्ड दिलेला आहे. अगर ये यूपीएस फटा सबसे पहले मैं और तू ही मरेंगे, इतना याद रखना. तर मी इकडे ड्राईव्ह करतोय. फरक पड रहा है, तू तो पीछे बैठा हुआ है. मला तर मजा येते तुला असे झटके द्यायला ना. आय एम एन्जॉईंग राईट नाव. चला गाईज आता जेवायला भेटूया. फायनली सक्सेस झालाय आमचा. चार्जला लागलाय मोबाईल. 4 मोबाईल लागणार आता चार्जला डायरेक्ट इथे. असा कोण दिमाग लावल का. आम्ही आलो हॉटेल गणेश मध्ये आणि चाललो आता जेवायला. थोडीच भूक लागली, जास्त भूक नाही लागली. वडापाव खाल्ले होते आम्ही त्यामुळे. पण आता बघूया जेवूनच निघू कारण का नंतर लेट होईल परत. पुन्हा आहे मस्त से खाना खाणे एकदम झापूक झुपूक. आयकॉनिक स्टार्टर. हे स्टार्टर खाल्ल्याशिवाय जेवण स्टार्ट नाही होत. हां याचा फेवरेट पापड आणि आमचा मसाला पापड हे असे दोन्ही मागवायला लागतात. मारामारी नको कोणाला हे लागतं नंतर. सोलकडी आले. चेअर्स बडी चेअर्स. चेअर्स. चिकन वडे खायला. चिकन वडे अँड चिकन. सोलकडी तर पिऊन झालो आता आम्ही आणि आता करतो जेवायला स्टार्ट. थोडं थोडं घेऊया जास्त पण नको. हो जेऊया. काल ह्यानी सांडवली आज ह्यानी सांडवले. म्हणजे आम्ही ह्याला आता वॉर्म केलं की भाई तू नको सांडू. पाठी माग ते बघ तू नाही मी करून दाखवतो तुला. हा आज तुला दाखवतोच काय ते. कैसे मिले बँड. अरे काका उडलं बघितलं का तू. गाडी झाली. गाडी उडली गाडी उडली. पण ह्याचा हात उडाला ना पाहिजे ना असा. खूप टायमानंतर आम्ही थांबलो चाय प्यायला जरा. फक्त पाय बी दुखले, कंबर पण दुखली खूप गाडीत बसून. तर आम्ही थांबलो इथे चाय प्यायला. खोपोलीला पोचले आता ऑलमोस्ट. खोपोलीमध्येच आहे. आता घरी जायला इथून 2 तास लागणार. पण नंतर आम्ही घरी पोचणार आणि ट्रिप एंड होणार. आपली जर्नी एंड होणार आणि पहिले परत आपण डेली रुटीनला लागणार आपल्या. आणि आपली कारने पण आपल्याला साथ खूप दिल्या या टायमाला पण. कधी न विसरणार आहेत मेमरीज. तर आम्ही आलो आता चाय प्यायला साई अमृतुल्यमध्ये. पटापट चाय पिऊया. ते नवीन आलं आहे पेट्रोल सारखं. आता डायरेक्ट बंद नाही करणार ते. आता 500 तर 500च भेटेल. तर CNG भरतोय आम्ही इथे. टाटा आलाय नवीन. आता पहिले भेटायचं 499 वगैरे असं मिस्टेक व्हायची पण आता नाही होणार वाटतं.
पाचशे केले. मित्रांनो आम्ही आलो आता घरी अँड खूप भारी ट्रिप झाली. थोडं लेट झाला आम्हाला पोचायला पण खूप भारी ट्रिप झाली. आणि हे ब्लॉग्स तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. डेली ब्लॉग्स असतात तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. अजून थोड्या दिवसात चांगले चांगले आपण ट्राय करू बनवायचं. तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, सी यू.